नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे। कोल्हापूरमधली ही पदभरती असणार आहे। विविध जिल्हे आहेत, 2-4 जिल्हे ज्यामध्ये पदभरती आहे। ECHS जे आहे, ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी पण ECHS काय असतं, एक्स सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम जे आहे या अंतर्गत ही भरती आहे 2025। यामध्ये पदाची नावं पहा खालीलप्रमाणे आहेत: प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्यानंतर नर्सिंग सहाय्यक, त्यानंतर फार्मसिस्ट, दंत स्वच्छता तज्ज्ञ, DO, CLK, ड्रायव्हर, चौकीदार, फिमेल अटेंडंट आणि सफाईवाला एवढे पद आहेत। पहा, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत एक्स सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम जी आहे जे चालते त्यामध्ये ही वॅकन्सी आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका, यामधील पूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहे। तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण व्हिडिओ स्किप नका करू। यामध्ये सॅलरी पण चांगली असते। सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर समजून जाईल। तर पायामध्ये स्टार्ट करूया। तर पायामध्ये रिक्त पदे एकूण 40 आहेत। तर त्यामध्ये नोकरीचं ठिकाण तुम्हाला कोल्हापूर असणार आहे, सातारा असणार आहे, चिपळूण असणार आहे, कराड आणि सांगली एवढ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरीचं ठिकाण असणार आहे। ECHSच्या अंतर्गत जी संस्था आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचं आहे। शैक्षणिक पात्रता आहे 8वी उत्तीर्ण पासून पदवीधर, डिप्लोमा, बी फार्मसी, GNM डिप्लोमा, DMLT, MD, DMS आणि MBBS जसे पद आहेत त्यानुसार तुमचं यानुसार डिग्री ग्रॅज्युएशन लागणार आहे। मानधन हे 16,800 पासून 1 लाखापर्यंत मानधन आहे, ज्या त्या पदानुसार हे मानधन आहे। त्यानंतर फॉर्म हे तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे, ज्या ठिकाणी हे ECHS ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईनमध्ये फॉर्म नाही आहे, फक्त ऑफलाईनमध्येच हे फॉर्म भरणी प्रोसेस आहे। त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 5 जुलै आहे। आज 27 तारीख आहे, हे 5 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। आणखीन 7-8 दिवस आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता। अर्ज सादर करण्याचा जे ठिकाण आहे ते ECHS हेडक्वार्टर कोल्हापूर जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला हेडक्वार्टर ठिकाणी जाऊन हे अर्ज करायचा आहे। निवड प्रक्रिया आहे पूर्णपणे मुलाखतीमध्ये असणार आहे। मुलाखत घेतली जाईल तुमची शॉर्टलिस्ट करून, त्यामध्ये तुमची निवड करण्यात येईल। त्यानंतर मुलाखतीची जी तारीख आहे ती 16 जुलै ते 17 जुलैची तारीख आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जुलै असणार आहे। त्यानंतर तुमचा मुलाखतीचा हा पत्ता जर पाहिजे असेल ज्या कोणाला, तर हा त्यांचा पत्ता आहे मुलाखतीचा। पत्ता लक्षात असू द्या, स्टेशन हेडक्वार्टर कोल्हापूर, ECHS सेल, टेबलाइन हिल्स, शिवाजी विद्यापीठ रोड, कोल्हापूर या ठिकाणी तुमचं जे इंटरव्ह्यू आहे ते इंटरव्ह्यू होणार आहे। ठीक आहे। पोस्ट अशा प्रकारे तर खालीलप्रमाणे ऑफिसर इन्चार्ज, मेडिकल ऑफिसर, मेडिकल स्पेशलिस्ट, गायनोकॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, त्यानंतर डेंटल ऑफिसर, त्यानंतर फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, लॅबोरेटरी असिस्टंट, लॅबोरेटरी टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, फार्मसिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, DO, क्लर्क, ड्रायव्हर, चौकीदार, फिमेल अटेंडंट आणि सफाईवाला। तर ही जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला ECHS.government.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑफिशियल पूर्ण PDF भेटून जाईल। आणि हे जे पोस्ट जे आहेत 40 पोस्ट, एकूण 40 पोस्ट हे याचे आहेत। ठीक आहे। तर याची ऑफिशियल वेबसाईट जी आहे पेपरमध्ये आलेली आहे, तर ते पाहूया आपण आता। तर हे पेपरमध्ये जाहिरात आलेली ECHSची आहे, यामध्ये काय दिले डिटेलमध्ये माहिती तर ती पाहून घेऊ आपण। तर हा DMAR नर्सिंग आपला यूट्यूबचा चॅनल आहे। हा DMAR नर्सिंग जर जे कोणी सबस्क्राईब केले नसतील तर सबस्क्राईब करा। यूट्यूबवर तुम्ही DMAR नर्सिंग म्हणून सर्च केल्यानंतर पण हे चॅनल असं लिंक येऊन जाते @DMAR नर्सिंग म्हणून। संडे टाइम्समध्ये ही न्यूज आली होती। आणखीन दुसरा एक पेपर आहे तो म्हणजे सकाळमध्ये पण न्यूज आली होती। ही 22 जूनला जो न्यूज सकाळमध्ये आली होती आणि संडे टाइम्सला ही 22 जूनलाच आली होती। दोन्ही एकच आहे, ॲड दोन्ही पेपरामध्ये पाठवलेली आहे। तर तुम्हाला एक कोणते तर तुम्ही एकामध्ये पाहू शकता। ठीक आहे। तर यामध्ये काय सांगितलंय सेम त्यामध्ये जशी माहिती सांगितली होती तशीच आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स एक्स सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम ECHS सेल्समध्ये स्टेशन हेडक्वार्टर कोल्हापूर, तांबोळ हिल्स, शिवाजी युनिव्हर्सिटी रोड, कोल्हापूरमध्ये एम्प्लॉयमेंट नोटीस आहे भरतीची। ECHS इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर फॉलोइंग मेडिकल, पॅरामेडिकल, नॉन मेडिकल किंवा स्टाफ ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस। भरती ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसची असणार आहे, पण यामध्ये तुम्हाला परत ऑर्डर दिले जातात। युजली काय होतं, जी कॉन्ट्रॅक्ट बेस भरती असते ती 11 महिने 29 दिवसाची असते। ठीक आहे। त्यानंतर काय होतं,
परत तुम्हाला काम जर चांगलं असेल तर परत तुम्हाला त्यामध्ये भरती भेटली, जॉब भेटू शकते, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जॉब कुठं करायचं आहे, ECHSचे पॉलिक्लिनिक जे आहेत कोल्हापूरमध्ये, सांगली, सातारा, कराड आणि चिपळूण या ठिकाणी त्याची पॉलिक्लिनिक आहेत फॉर द पिरियड ऑफ 2 year विथ एक्सपांडेबल क्लॉज. हे महत्वाचं दिलं आहे, एक्सटेंडेबल क्लॉज, म्हणजे तुमची भरती पुढे वाढू शकते, ठीक आहे. 11 months फॉर सिव्हिलियन कॅन्डिडेटसाठी. अशा प्रकारची ही माहिती आहे. त्यानंतर पहा मेडिकल ऑफिसर जे पोस्ट आहेत तुम्हाला हे सगळं सांगितलेल्या पोस्ट. त्यामध्ये पहा मेडिकल ऑफिसर जे आहे त्यासाठी MBBS लागणं गरजेचं आहे. त्याच्या 10 पोस्ट आहेत आणि हे त्यांचे 4 ठिकाणं आहेत. 75,000 सॅलरी असणार आहे. त्यानंतर मेडिकल स्पेशलिस्टसाठी 5 पोस्ट आहेत, त्यामध्ये 1 लाख मानधन असणार आहे. त्यानंतर गायनोकॉलॉजिस्टमध्ये 1 पोस्ट आहे, 1 लाख मानधन असणार आहे. त्यानंतर रेडिओलॉजिस्टमध्ये 1 पोस्ट आहे, 1 लाख मानधन असणार आहे. डेंटल ऑफिसर BDS जे आहे त्यामध्ये 75,000. त्यानंतर फिजिओथेरपिस्टसाठी 28,000 आणि रेडिओग्राफरसाठी 28,000 अशा प्रकारचे मानधन आहेत रेडिओग्राफर. त्यानंतर पुढचा आहे पहा लॅबोरेटरी असिस्टंट, ज्यांचं DMLT क्लास 1 मध्ये लॅबोरेटरी टेक कोर्स होणं गरजेचं आहे आणि 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. पहा अनुभव जे आहे हे विचारलं जातं, पण जर फॉर्म यांना जर तेवढे आले नसतील तर काय करतात युजली, जे फ्रेशर जर अप्लाय केले तर ते पण घेऊ शकतात, ठीक आहे. तर तुम्ही फ्रेशर असताल तर अनुभव विचारले म्हणून भरणार नाही असं नका करू, ट्राय करा, भरून टाका. जर लागलं तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर नर्सिंग असिस्टंट विचारलेले पहा. नर्सिंग असिस्टंटमध्ये GNM डिप्लोमा क्लास 1 नर्सिंग असिस्टंट कोर्स आर्म्ड फोर्सेस मिनिमम 5 वर्षाचा अनुभव. यामध्ये 5 वर्षाचा अनुभव विचारलेला आहे. जर अनुभववालेनं जर अप्लाय नाही केले तर मग फ्रेशरवाले अप्लाय करून पहा. 5 वॅकन्सी आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 वॅकन्सी आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड आणि चिपळूण. 28,100 हे मानधन असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये जवळपास 18 ते 20,000 असते. 28,000 हे चांगली सॅलरी आहेत. जे कोणी फ्रेशर्स आहेत आणि जे कोणी एक्सपिरियन्सवाले आहेत दोन्ही पण भरून टाका. नाही भेटलं तर मग ट्राय तर करून पहा, जमेल न जमेल त्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर आहे डेंटल हायजिनिस्ट फार्मसिस्टमध्ये मिनिमम 4 जागा आहेत. त्यामध्ये 28,100 सॅलरी असणार आहे. डेंटल हायजिनिस्टमध्ये पण 28,100 सॅलरी. DO क्लर्कसाठी पण 22,500 आहेत. त्यानंतर ड्रायव्हरसाठी 19,700 सॅलरी आहे. चौकीदारसाठी 16,800 आहे आणि फिमेल अटेंडंट जे आहे मिनिमम 5 इयर्सचं सर्व्हिस सिव्हिलमध्ये, त्यानंतर 16,800 आणि सफाईवाल्यामध्ये लिटरेट मिनिमम 0.5 सर्व्हिस 16,800चं मानधन असणार आहे. यामध्ये एक महत्त्वाचा एक पॉईंट दिलेला आहे कंसामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये आर्म फोर्सेस म्हणून हे ॲड केलेलं आहे पहा. हे एक महत्त्वाचं पॉईंट दिसतोय. प्रत्येकी यामध्ये आता फिजिओथेरपिस्ट आहे, डिप्लोमा इन क्लास 1 फिजिओथेरपी कोर्स अँड आर्म फोर्सेसमध्ये अँड मिनिमम 5 year एक्सपिरियन्स. आता हे आर्म फोर्सेसवालेच पाहिजे असं काही त्यांची ही अट आहे, काय माहिती. जोपर्यंत तुम्ही जाऊन पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही माहिती कळणार नाही, ठीक आहे. तर पहा त्यानंतर पुढे काय विचारलेलं आहे, टर्म्स फॉर्म कंडिशन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचे जे आहेत ते विचारलेले पहा. काय करायचं तुम्हाला, डिटेल घेऊन वेबसाईट ECHS गव्हर्नमेंट डिटे आणि वेबसाईटवर तुम्हाला दिलेली आहे. हेडक्वार्टर कोल्हापूर या टेलिफोनमध्ये हा टेलिफोन नंबर आहे पहा 0231260607 ह्या वेबसाईट आहे, किंवा हे ईमेल ID पण आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही चौकशी करू शकता जर फोन नाही केला तर. त्यानंतर पहा काय विचारलेलं एक महत्त्वाचं पॉईंट, कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर OIC इफ हॅव क्युम्युलेटिव्ह टेन्युअर 5 years विथ द सेम पॉलिक्लिनिक मल्टिपल पॉलिक्लिनिक आर इनएलिजिबल अँड नीड नॉट टू अप्लाय, ठीक आहे. त्यानंतर लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन ॲज गिव्हन इन द फॉर्मॅटमध्ये 5 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. शेवटची तारीख 5 जुलै असणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू डेट व्हेन्यू काय असणार आहे पहा 16 ते 17 जुलैला हे इंटरव्ह्यू होणार आहे आणि व्हेन्यू तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे ते कोणत्या ठिकाणी होणार आहे ते, ठीक आहे. तर अशा प्रकारची माहिती आहे. चांगली सॅलरी आहे. जे कोणी असेल इच्छा भरणारा फॉर्म तो भरू शकता. जर तुम्हाला याच्याविषयी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन ह्या ठिकाणी चौकशी करू शकता. 4 क्वार्टर आहे, 5 जिल्हे आहेत. 5 जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठे पण ECHचं जे काही पॉलिक्लिनिक आहे किंवा हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी जाऊन चौकशी करा, तुम्हाला सविस्तर माहिती भेटून जाईल. धन्यवाद मित्रांनो.